नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या शनिवारी आपण शेतकरी बिलासंदर्भात 3 महत्त्वाच्या बिलांची थोडक्यात चर्चा केली होती। मागच्या सॅटर्डेला मी जसं प्रॉमिस केलं त्याच पद्धतीनं आज परत मी एक नवीन बिल आणि त्याची दुरुस्ती घेऊन आलेलो आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे बिल खूप जुनं आहे, 2016चं बिल आहे। इन्सॉल्वन्सी आणि बँक्रप्सी कोड ऑफ इंडिया 2016चं बिल आहे। यामध्ये रिसेंटली आत्ता 15 सप्टेंबर 2020ला सरकारने काही महत्त्वाचे चेंजेस केलेत। तर आपला मेन फोकस हा ते चेंजेस अंडरस्टँड करून घेणं आहे। पण यासोबतच जी लोक UPSC मेन्सची तयारी करतात त्यांच्यासाठी हे बिल महत्त्वाचं आहे। हे जे PPT ज्या मी बनवलेल्या आहेत, या इनसाइट IAS जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरचा जो डेटा आहे तो डेटा मी फक्त PPTमध्ये मांडलेला आहे। यामध्ये कुठेही हे कमर्शियली पब्लिश करण्याचा उद्देश नाही, फक्त उद्देश हा आहे की त्यांनी ज्या खूप छान पद्धतीनं कंपाईल केली ती कंपाईल केलेली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचावी, हा मेन उद्देश आहे। आणि सोबतच तुम्हाला हा कन्सेप्ट कळावा की इन्सॉल्वन्सी आणि बँक्रप्सी म्हणजे नेमकं काय असतं, हा यामागचा सगळ्यात मेन पर्पज आहे। आणि सोबत ज्या अमेंडमेंट आलेल्या आहेत त्या अमेंडमेंट मात्र मी स्वतः शोधून काढल्यात की जेणेकरून त्या अमेंडमेंट तुम्हाला समजून घ्याव्या आणि जेणेकरून अमेंडमेंट का आल्यात याचा एक बेसिक अंदाज येईल। चालेल, तर आपण काय करूया, एक एक मुद्दा समजून घ्या। इन्सॉल्वन्सी आणि बँक्रप्सी कोड, तर हे पुढे जाण्याच्या अगोदर सगळ्यात पहिला मुद्दा मला क्लिअर करायचा आहे। इन्सॉल्वन्सी आणि बँक्रप्सी कोड काय हे कळण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर कोड म्हणजे काय। तुम्ही सेम कोड हा शब्द कुठं पाहितलेला आहे, आर्टिकल 44 मध्ये ऐकलाय बघा, बरोबर आहे। युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरिक कायदा। ॲक्च्युली काय असतं, तो समान नागरिक कायदा हा शब्द नसतो, तिथं शब्द काय असतो, समान नागरी संहिता। कोड या शब्दाला आपण काय शब्द वापरतो, संहिता, म्हणजे काय, नियमांची लिस्ट। तर इथं सेम आहे, इन्सॉल्वन्सी आणि बँक्रप्सी या दोन प्रोसेससाठी कोणती नियमांची लिस्ट बनविण्यात आलेली आहे, त्याचे हे पर्टिक्युलर नियमांची यादी आहे, याला आपण काय म्हणतो, द इन्सॉल्वन्सी आणि बँक्रप्सी कोड। आता त्याच्या अगोदर थोडक्यात आपण काय करूया, या दोन्ही प्रोसेस समजून घ्या, त्यानंतर मी याच्यातील बारकावे तुम्हाला थोड्या थोड्या पद्धतीनं समजावून सांगेल। यातलं सगळ्याच्या सगळं आर्टिकल MPSC करणाऱ्यांच्या महत्त्वाचं नाही आहे, UPSC करणाऱ्यांसाठी थोडं जास्त महत्त्वाचं आहे। तर इथं याचा जो बेसिक कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट मी तुम्हाला समजावून सांगतो। पहा, सध्या जर तुम्ही मागच्या 4-5 वर्षांच्या न्यूज पाहितल्या तर तुम्ही सोशल मीडियावर, न्यूज चॅनलवर खूप मोठ्या प्रमाणात एक गोष्टी बघता की भारताचं बँकिंग सेक्टर खूप मोठ्या प्रमाणात लॉसमध्ये गेलेलं आहे। भारतातील बँकांचे नॉन परफॉर्मिंग असेट्स वाढत आहेत, भारतातील बँकांचे स्ट्रेस्ड असेट वाढत आहेत। पहा, दोन महत्त्वाचे शब्द, एक शब्द काय आहे, NPA म्हणजे काय, नॉन परफॉर्मिंग असेट, किंवा दुसरा शब्द आहे त्याला आपण म्हणतो स्ट्रेस्ड असेट। तर बँकांचे नॉन परफॉर्मिंग असेट आणि स्ट्रेस्ड असेट दोन्ही सुद्धा वाढत आहे असं म्हणणं आहे। मग बँकांचे NPA किंवा स्ट्रेस्ड असेट म्हणजे काय, तर बँकांनी ज्या कंपन्यांना किंवा ज्या व्यक्तींना कर्ज दिलेलं आहे हे कर्ज परत येत नाही आहे, या कंपन्या किंवा व्यक्ती या कर्जाची परतफेड करत नाही आहेत, कर्ज बुडवत आहेत। आणि खूप सगळी लोक, विजय मल्ल्या असेल, नीरव मोदी असेल, किंवा तो रोटोमॅक पेनवाला व्यक्ती असेल, ही सगळी लोक हे कर्ज न बुडवता अशा देशांमध्ये लपून बसलेले आहेत की ज्या ठिकाणी टॅक्स हेवन आहे आणि जो देश आपल्याला कोऑपरेट करत नाही। आणि यामुळे काय झालं की बँकिंग क्षेत्रावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा स्ट्रेस येऊन पडला आहे की बँकांना हा जो कर्जाचा बोजा आहे हा सहन होत नाही आहे आणि बँकिंग क्षेत्र लॉसमध्ये जायला सुरू झालेलं आहे। मग अशा वेळी 2016ला हा इन्सॉल्वन्सी आणि बँक्रप्सी कोड बनविण्यात आला। आता आपण सगळ्यात अगोदर काय करूया, हे जे दोन शब्द आहेत हे दोन शब्द आपण समजून घ्या। तसं टेक्निकली पाहायला गेलं, टेक्निकली तर बँक्रप्सीला आपण दिवाळखोर असं म्हणतो, बँक्रप्सीला आपण काय म्हणतो, दिवाळखोर। आणि इन्सॉल्वन्सीला आपण काय म्हणतो, इन्सॉल्वन्सीला आपण टेक्निकल मराठीमध्ये नादारीपणा म्हणतो। पण माझं काय म्हणणं आहे, नादारीपणा लक्षात घेऊ नका, त्याला नादारीपणा हा टेक्निकल आणि अवघड वर्ड आहे। इन्सॉल्वन्सी किंवा बँक्रप्सी हे दोनही शब्द तसं टेक्निकली पाहायला गेलं तर सेम अर्थानं वापरले जातात, बोलीभाषेमध्ये सेम अर्थानं वापरले जातात। म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीनं कर्ज घेतलं असेल आणि हा कर्ज घेतलेला व्यक्ती जर आता काही कारणास्तव हे कर्ज परतफेड करण्यासाठी सक्षम नसेल, त्याचा धंदा बुडालेला असेल, लॉस झाला असेल, कोरोनामुळे लॉस झाला असेल आणि हा व्यक्ती आता कर्ज परतफेड करत नाहीये, तर या कर्ज परतफेड न करण्याच्या क्षमतेला आपण बँक्रप्सी म्हणजेच काय, दिवाळखोरी किंवा नादारी हा शब्द वापरतो। मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या द इन्सॉल्वन्सी आणि बँक्रप्सी कोड म्हणजे नियमांचा उद्देश काय आहे, तर आता बघा, समजा एखादा मोठा उद्योगधंदा आहे, याच्यावर खूप मोठं कर्ज आहे
आता हे कर्ज ज्या बँकांनी दिले, बँका असतील, वित्तीय संस्था असतील, सर्वसामान्य शेअर होल्डर असतील, बॉन्ड होल्डर असतील, शेअर होल्डर नाही बॉन्ड होल्डर असतील किंवा डिबेंचर होल्डर असतील, ज्या सगळ्यांनी या कंपनीला कर्ज दिलंय त्या सगळ्यांचे पैसे या कंपनीमध्ये अडकलेत. मग सरकारनं समजा ठरवलं की कंपनी विकून टाका आणि या लोकांचे पैसे पटकन वाटून टाका, तर मला सांगा या कंपनीमध्ये काम करणाऱ्या रोजगारांचं काय? बरोबर आहे, ऑलरेडी सगळ्या आर्थिक कंडिशन्समुळे रोजगार कमी होतोय, गरिबी वाढतीये. जवळपास एका एस्टिमेटनुसार कोरोनाच्या काळामध्येच 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. मग अशावेळी जर समजा कंपनी विकून या लोकांचं कर्ज परतफेड केलं तर हे लोक जातील, आणि जर या लोकांचं कर्जाची परतफेड नाही केली तर ही लोक अडचणीत जातील. मग यामध्ये सुवर्ण मध्य कसा साधायचा? सुवर्ण मध्य का साधायचा? तर जे परकीय गुंतवणूकदार आहेत त्यांना सुद्धा असं नको वाटायला की या देशात गुंतवणूक केली आहे पण आपल्याला काहीच फायदा होत नाही, असं या परकीय गुंतवणूकदारांना सुद्धा नको वाटायला. का? कारण त्यांनी जे पैसे गुंतवणूक केले त्याची परतफेड त्यांना मिळायला हवी, किंवा भारत हे प्रॉफिटेबल डेस्टिनेशन आहे हे त्यांना वाटायला हवं. त्यामुळं कुठंतरी हा जो उद्योगधंदा लॉसमध्ये गेलाय व ज्याच्यावर खूप मोठं कर्ज आहे याला लवकरात लवकर रिकवर करून किंवा त्याला विकून ही प्रोसेस सेटल करण्याची जी प्रक्रिया आहे, ज्या नियमांच्या अंतर्गत ही प्रक्रिया केली जाते, त्या सर्व नियमांना आपण द इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्टसी कोड हा शब्द वापरतो. चालेल, तर आता आपण काय करू, एक एक मुद्दा समजून घ्यायचं काय म्हणणं आहे. पहा, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, बिंग बँक्रप्ट म्हणजे काय? तर बँक्रप्ट म्हणजे काय? जो व्यक्ती त्याने घेतलेलं कर्ज परतफेड करण्याचं क्षमता नसते, स्टेट ऑफ इनॅबिलिटी, म्हणजे तो कर्ज परतफेड करू शकत नाही, तर त्या व्यक्तीला आपण बँक्रप्ट असं म्हणतो किंवा दिवाळखोर असं म्हणतो. मग एखादा व्यक्ती किंवा कंपनी ही बँक्रप्ट आहे हे ठरविण्यासाठी काय आवश्यक असतं, तर जो कायदा आहे या कायद्यानुसार त्या एंटिटीला बँक्रप्ट किंवा दिवाळखोर घोषित केलेला आहे. कुणी घोषित केलेलं आहे? ज्या संस्थेला हे काम दिलं होतं त्या संस्थेनं हे ऑर्डर पास केली, बँक्रप्टसी ऑर्डर, दिवाळखोरीची ऑर्डर पास केलेली आहे की ही पर्टिक्युलर कंपनी किंवा हा पर्टिक्युलर व्यक्ती दिलेल्या कायद्यानुसार दिवाळखोर झालेला आहे. ज्या दिवशी ही ऑर्डर पास होईल त्या दिवशी तो व्यक्ती काय असेल? दिवाळखोर घोषित केलेला असेल. आता बघा, दिवाळखोर घोषित करण्याचा उद्देश काय आहे? दोन उद्देश आहेत. पहिला उद्देश आहे त्या कंपनीला दिवाळखोर घोषित केलं तर मग त्या कंपनीचं काय करायचं? त्या कंपनीला थोडेफार आर्थिक मदत द्यायची, कंपनीचं रिस्ट्रक्चरिंग करायचं, मॅनेजमेंट चेंज करायची, कंपनीचं लोन परत चेंज करून कंपनीला परत एकदा वर येण्याचा चान्स द्यायचा, की कंपनीचं सगळ्याच्या सगळ्या असेट, सगळ्या मालमत्ता, सगळा कॅश विकायचा आणि हे सगळं विकून जो पैसा येईल हा सगळ्यात अगोदर ज्या लोकांनी या कंपनीला कर्ज दिलंय यांना विकायचं. या दोन ऑप्शनच्या मध्ये जो सोल्युशन काढला जातो तो सगळ्यात मेन उद्देश आहे या द इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्टसी कोड. कंपनीला दुसरा चान्स द्यायचा की कंपनीला विकून ज्यांनी कर्ज दिले त्यांच्या पैशांची परतफेड करायची, हे बघणं हे या लॉचा सगळ्यात मेन उद्देश आहे. म्हणजे मेन उद्देश काय आहे की सर्टेनिटी म्हणजे काय? शाश्वतता मिळविणे. कशासाठी? रिकव्हरीसाठी, दिलेले पैसे रिकव्हर करणं आणि त्या ठिकाणी एन्फोर्समेंट प्रोसिडिंग सुरू करणं. एन्फोर्समेंट म्हणजे काय की आपण त्या ठिकाणी ती रिकव्हरी कशी करायची, कंपनीबाबत काय निर्णय घ्यायचा, ह्या सगळ्या प्रक्रिया सुरू करण्याची शाश्वतता देणं, जेणेकरून यामुळं ज्या लोकांनी या कंपनीला कर्ज दिलेलं आहे आणि ज्यांनी या कंपनीवर गुंतवणूक केलेलं आहे, क्रेडिटर्स आणि इन्व्हेस्टर्स, यांना असणारा लॉस कमी होईल आणि त्यांना वाटेल की हां चला, भारतामध्ये खूप लवकर सगळ्या गोष्टींवर निकाल मिळतो आणि हा निकाल मिळत असल्यामुळे आपण इथं जर गुंतवणूक केली तर आपले पैसे खूप जास्त लॉसमध्ये जात नाहीत. सो आपण काय करूया, इथं पैसे गुंतवणूक करून प्रॉफिट कमवूया, हा यांचा मेन उद्देश असतो. इन्व्हेस्टर आणि क्रेडिटर यांना जर आपण कॉन्फिडन्स दिला तर भारतामधील गुंतवणूक वाढेल, जर यांना आपण कॉन्फिडन्स दिला नाही तर भारतामधील गुंतवणूक वाढणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा बेसिक मुद्दा आहे, राहील लक्षात. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता या कोडच्या हायलाईट काय आहेत याच्यावर प्रश्न विचारला जातो. हायलाईट म्हणजे काय की या कोडचे सगळ्यात मेन उद्दिष्ट काय आहेत. सगळ्यात पहिला महत्त्वाचा उद्दिष्ट आहे जो नॉर्मली सगळ्या सरकारी खात्यांमध्ये, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये किंवा सगळ्या सरकारी ठिकाणी जो खूप चांगल्या पद्धतीनं फॉलो केला जात नाही, तो सगळ्यात महत्त्वाचा प्रक्रिया काय आहे, तर ही जी द बँक्रप्टसी आणि इन्सॉल्व्हन्सी कोडची प्रक्रिया आहे ही एक टाइम बाउंड प्रोसेस आहे. टाइम बाउंड म्हणजे काय? या कायद्यानं सांगितलेलं आहे की ही प्रक्रिया कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण केली जाईल. या दिलेल्या पद्धतीनुसार, या नियमानुसार ही इन्सॉल्व्हन्सीची प्रक्रिया 180 दिवसांमध्ये पूर्ण केली जाईल, किंवा काही स्पेशल कंडिशनमध्ये, सर्कमस्टान्सेसमध्ये आणि कंडिशनमध्ये ही इन्सॉल्व्हन्सीची प्रक्रियाला 270 दिवस एक्सटेंड केलं जाऊ शकतं. इन्सॉल्व्हन्सीची प्रक्रिया म्हणजे काय? आज ठरवलंय
कंपनीवर इन्सॉल्व्हन्सीची प्रक्रिया सुरू करायची, एन्फोर्समेंट सुरू करायची, म्हणजे आज प्रक्रिया सुरू करायची आणि इथून पुढच्या 180 दिवसांमध्ये हा निर्णय घ्यायचा आणि त्याची अंमलबजावणी करायची की कंपनीला सेकंड चान्स द्यायचा, तर तो चान्स कसा द्यायचा, किंवा कंपनीला विकायचं आणि कंपनीला विकून याचे पैसे गुंतवणूकदारांना आणि क्रेडिटरला परत करायचे, म्हणजे धनकोला परत करायचे. हे सगळं 180 दिवसांमध्ये पूर्ण केलं जाईल. हा याचा सगळ्यात मेन उद्देश आहे. सो सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोडमधला तो आहे की ही एक टाईम बाउंड प्रोसेस आहे. दुसरा महत्त्वाचा किती दिवसात पूर्ण करणार आहेत, 180 दिवसात, किंवा रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये ही 270 दिवससुद्धा एक्सटेंड होऊ शकते. आता मग यासाठी या इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोडला अंमलबजावणी करण्यासाठी एक डेडिकेटेड प्रोफेशनल लोकांची एक टीम असेल. आत्तापर्यंत जे सरकारी एजन्सीमार्फत किंवा सरकारी अधिकाऱ्यांमार्फत व्हायचं, ज्या ठिकाणी लाल फितीचा कारभार असायचा, वेस्टेड इंटरेस्ट असायचे, करप्शन असायचं, तर असं न होता या इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोडमध्ये आता इन्सॉल्व्हन्सी करत असताना जी टीम यावर काम करणार आहे प्रत्येक कंपनीवर किंवा त्या कर्ज घेणाऱ्या व्यक्तीवर, तर ही टीम प्रोफेशनल असणार आहे. तर इथं काय आहे, ही इन्सॉल्व्हन्सीची जी पूर्ण प्रक्रिया आहे त्या कंपनीबाबत ही इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल मार्फत राबविली जाईल आणि या इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल्सवर कुणाचं नियंत्रण असेल, तर इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल एजन्सीचं या प्रोफेशनलवर नियंत्रण असेल. थोडक्यात काय आहे, ही प्रक्रिया प्रोफेशनली स्पीड न व्हावी यासाठी ही सर्व प्रक्रिया इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल्स राबवितील आणि यावरती इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल एजन्सीज काम करतील, याच्या त्या अंडर असतील. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल एजन्सीज आणि इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल यावर काम करत असताना त्या ठिकाणी एक महत्त्वाचा घटक क्रिएट केला जाईल, तो असेल इन्फॉर्मेशन युटिलिटीज. इन्फॉर्मेशन युटिलिटीजमध्ये काय असेल, त्या कंपनीनं किती कर्ज घेतलंय, केव्हा कर्ज घेतलंय, कुणाकडनं कर्ज घेतलंय, कर्ज घेताना काय टर्म्स आणि कंडिशन्स होत्या, कोणती गोष्ट तारण ठेवलेली आहे, कोणत्या गोष्टींची कमिटमेंट केलेली आहे, कर्ज परत करताना किती टप्प्यात केलेलं आहे, कंपनीचं बिझनेसचं स्टेटस काय आहे, कंपनी दिवाळखोरीत का गेली, ह्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, ऑथेंटिक इन्फॉर्मेशन एका ठिकाणी गोळा केली जाईल, ॲनालिसिस केली जाईल, एक्झामिनेशन केली जाईल, जेणेकरून इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल्सला यावर निर्णय घेणं सोपं जाईल आणि त्यांनी जेवढ्या स्पीडनं निर्णय घेतील तेवढं या इन्सॉल्व्हन्सी प्रक्रियेवर लोकांचा विश्वास वाढेल, भारतामधील गुंतवणूक वाढण्यासाठी मदत होईल. राहील लक्षात. सो पहिला महत्त्वाचा मुद्दा टाईम बाउंड आहे. हे करत असताना प्रोफेशनल एजन्सीज काम करतील, ज्यांना आपण इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल, जे इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल एजन्सीजच्या अंडर काम करतील आणि यासाठी त्यांना एक इन्फॉर्मेशनचा मोठा भंडार उभा केला जाईल, ज्याला आपण इन्फॉर्मेशन युटिलिटीज म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, इन्फॉर्मेशन युटिलिटीज हा शब्द आपण वापरणार आहोत. त्यानंतर या ज्या इन्फॉर्मेशन युटिलिटीज आहेत, इथं तुमच्या पूर्व परीक्षेच्या किंवा MCQच्या सोयीने लक्षात ठेवा, कंपन्यांच्या इन्सॉल्व्हन्सीची जी प्रक्रिया आहे ही कुणामार्फत राबविली जाईल, तर लक्षात ठेवा कंपन्यांच्या इन्सॉल्व्हन्सीची प्रक्रिया ही NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल यांच्यामार्फत राबविली जाईल. तर इंडिव्हिज्युअल व्यक्तीची इन्सॉल्व्हन्सीची प्रक्रिया ही डेट रिकव्हरी ट्रिब्युनलच्या मार्फत राबविली जाईल. लक्षात ठेवा, या दोन्ही केसमध्ये निर्णय देण्याचा काम हे कोण करणार आहे, कंपन्यांच्या बाबतीत नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल करणार आहे, तर इंडिव्हिज्युअल व्यक्तींच्या बाबतीत डेट रिकव्हरी ट्रिब्युनल करणार आहे. आणि याच्यानंतर हे सगळं इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल एजन्सीज, इन्फॉर्मेशन युटिलिटीज, त्यानंतर NCLT नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, डेट रिकव्हरी ट्रिब्युनल, या सगळ्यांवर लक्ष ठेवण्याचं काम जो सगळ्यात महत्त्वाचा बोर्ड करणार आहे, जो स्थापित करणं उद्देश होता, त्या बोर्डचं नाव आहे द इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया. याच्यामार्फत या सगळ्यांवर लक्ष ठेवण्याचा उद्देश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे तुम्ही परीक्षेसाठी लक्षात ठेवायला हवं, भारतामध्ये परकीय गुंतवणुकीचं प्रमाण खूप जास्त आहे आणि या परकीय गुंतवणूकदारांना भारतामध्ये सेफ वाटावं, भारतामध्ये गुंतवणूक करणं चांगलं असतं आणि आपण गुंतवणूक केल्यानंतर जर काही इश्यू आला तर तो इश्यू खूप पटकन रिझॉल्व केला जातो. हे लक्षात येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या द बँक्रप्सी आणि इन्सॉल्व्हन्सी कोडमध्ये इंटरनॅशनल क्रॉस बॉर्डर इन्सॉल्व्हन्सीचा मुद्दासुद्धा ॲड करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. क्रॉस बॉर्डर इन्सॉल्व्हन्सी इश्यू कशासाठी, तर आपले कॉर्पोरेट ट्रान्झॅक्शन आणि बिझनेसेस जे आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन्स असतात, त्यामुळं इंटरनॅशनल गुंतवणूकदारांचा कन्सर्न लक्षात घेण्यासाठी ही प्रक्रिया यांचा सगळा समावेश करणं यामध्ये ठरलेलं आहे. राहील लक्षात. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही इन्सॉल्व्हन्सीची प्रक्रिया कशी असणार आहे त्याचा एक छोटासा चार्ट आहे.
पहा रिझॉल्युशन टाईमलाईन आणि प्रोसेस कशी असणार आहे. समजा एखाद्या बँकेकडनं मी कर्ज घेतले, तर पहिला हप्ता झाला, दुसरा हप्ता झाला, तिसरा हप्ता झाला, 3 हप्ते झाले, म्हणजे जवळपास 90 दिवस झाले, मी कर्जाची परतफेडच केलेली नाही आहे. बँक आणखीन काय करते, आणखीन एक 2-3 महिने थांबते. नियमानुसार बँकेचे जे काही नियम असतात त्यानुसार बँक थांबते. समजा बँकेनं काय केलं, 5 ते 6 महिने वाट पाहिली, पण 6 महिन्यानंतरही बँकेला कर्जाचा हप्ता परत आला नाही, तर मग बँक त्या कंपनीसोबत किंवा त्या व्यक्तीसोबत चर्चा करते आणि तो व्यक्ती जेव्हा डिक्लेअर करतो की बाबा मी पैसे देऊच शकत नाही, मी सध्या कम्प्लिटली बँकक्रप्ट झालेलो आहे आणि सध्या माझ्याकडे कोणतेही पैसे नाहीत, तर अशा वेळी मग त्या ठिकाणी काय केलं जातं, अशा वेळी याला आपण शब्द वापरतो की त्या कंपनीनं किंवा त्या व्यक्तीनं काय केलं आहे, डिफॉल्ट केलेलं आहे. पैसे देणं डिफॉल्ट केलं म्हणजे काय, घेतलेले कर्ज परत करण्यासाठी नकार दिला आहे किंवा त्याने कर्ज बुडवायला सुरू केलेलं आहे, त्याने हफ्ते भरण्यास टाळाटाळ करायला सुरू केलेली, याला आपण काय म्हणतो, डिफॉल्ट करणं. आता हे डिफॉल्ट केल्यानंतर मग काय केलं जातं, सरकारमार्फत या कोडच्या अंतर्गत त्या कंपनीवर किंवा त्या व्यक्तीवर एका इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनलची नेमणूक केली जाते. मग हा जो इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल आहे हा काय करतो, नेमणूक झाल्यापासून तिथून पुढचे 180 दिवस किंवा 270 दिवस ज्या काळामध्ये हा या सगळ्यांचा अभ्यास करणार आहे, या सगळ्यांना त्यांना मोरेटोरियम पिरियड देतो. म्हणजे काय, तुम्ही 180 ते 270 दिवस कर्ज नका भरू, तोपर्यंत आपण अभ्यास करू, तुम्ही कर्ज का पे करू शकला नाही. फक्त काय असेल, इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनलला त्या कंपनीने सर्वच्या सर्व सहकार्य करणं किंवा त्या व्यक्तीने सर्वच्या सर्व सहकार्य करणं अपेक्षित आहे. मग आता हे 180 ते 270 दिवस त्यांना मोरॅटोरियम पिरियड मिळेल. आता हा मिळाल्यानंतर काय केलं जाईल, त्या ठिकाणी एका क्रेडिट कमिटीचं फॉर्मेशन केलं जाईल. क्रेडिट कमिटी ज्यामध्ये कोण असेल, त्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर किंवा त्या कंपनीचे संचालक मंडळ असेल, इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल असतील, इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल एजन्सीजचे कर्मचारी असतील, इन्फॉर्मेशन युटिलिटीचे कर्मचारी असतील आणि सोबतच ज्या व्यक्तींनी त्या कंपनीला कर्ज दिलंय आणि ज्या व्यक्तींनी त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्या कंपनी, बँका, वित्तीय संस्था यांनी पैसे दिलेत, हे सगळे त्या क्रेडिट कमिटीचा हिस्सा असतील. मग हा सगळ्याचा सगळा अहवाल या क्रेडिट कमिटी इन्फॉर्मेशनकडे जाईल. मग त्यानंतर हा जो अहवाल असेल, हा अहवाल त्या ज्यांनी कर्ज दिलंय त्यापैकी जवळपास 75% लोकांनी त्याला मान्यता द्यायला हवी. हा जो अहवाल आहे, कुणी बनवलेला अहवाल, इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनलने बनवलेला जो अहवाल आहे, याला 75% लोकांनी मान्यता द्यायला हवी. जर 75% लोकांनी मान्यता दिली तर मग त्यानंतर जो प्लॅन इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनलने बनवलेला आहे त्या प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन होईल आणि कंपनीला त्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे इतक्यात जर मान्यता दिली तर थोडक्यात काय असणार आहे, थोडक्यात असं असणार आहे की इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल विचार करेल, या कंपनीकडे रॉ मटेरियल किती आहे, कंपनीचा बिझनेस किती आहे, कंपनीचं मार्केट किती आहे, कंपनीकडे भांडवल किती आहे, त्यानंतर मुव्हेबल असेट किती आहेत, इमूव्हेबल असेट किती आहेत, कॅश किती आहे, याच्यावर किती लोकांचा रोजगार अवलंबून आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून हा इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल आणि ही जी क्रेडिट कमिटी आहे, ही क्रेडिट कमिटी या सगळ्यांचा अभ्यास करून एक प्लॅन बनवेल. मग या प्लॅनला या कमिटीकडे दिल्यानंतर जर 75% कर्ज देणाऱ्या लोकांनी याला अप्रूव्ह केलं तर प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन होईल आणि या कंपनीला परत एकदा जीवदान मिळेल की या कंपनीनं परत एकदा प्रयत्न करून या सगळ्या अडचणीमधनं बाहेर निघावं. पण जर या 75% क्रेडिटरनी याला मान्यता दिली नाही तर कंपनी लिक्विडेशनमध्ये जाईल. लिक्विडेशनमध्ये जाईल म्हणजे काय, कंपनीच्या मालमत्ता विकल्या जातील. कंपनीचे मुव्हेबल असेट, इमूव्हेबल असेट, कंपनीकडे असणारा रॉ माल, त्यानंतर कंपनीकडे असणारे स्वतःच्या मालमत्ता, या सगळ्या विकल्या जातील आणि ज्या लोकांनी या कंपनीला कर्ज दिलंय त्यांच्या कर्जाची परतफेड केली जाईल. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. लिक्विडेशनचा अर्थ काय होतो, लिक्विडेशनचा साधा सोपा सरळ अर्थ आहे, त्या कंपनीला विकून ज्या लोकांनी कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे, ज्या लोकांनी कंपनीला कर्ज दिलेलं आहे, त्या लोकांचे पैसे परतफेड करणं आणि कंपनीला जागच्या जागी ठिकाणी आणणं, हे याचा सगळ्यात मेन उद्दिष्ट असतं. सो कंपनी काय होईल, इथे लिक्विडेशनमध्ये जाईल, हा याचा मेन उद्दिष्ट आहे. आली लक्षात इन्सॉल्व्हन्सी प्रोसेस कशी आहे. आता इथे एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो UPSC मेन्सच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्वाचा आहे. तो उद्दिष्ट आहे की याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत. पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या द बँकरप्टसी आणि इन्सॉल्व्हन्सी कोडचं उद्दिष्ट काय आहे, तर उद्दिष्ट आहे जे हा कायदा, या कायद्याचं कॉन्सॉलिडेशन करणं आणि अमेंड करणं की जेणेकरून या कायद्यामार्फत इन्सॉल्व्हन्सी प्रोसेस किती स्पीडनं केली जाईल हे चेक करणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर समजा कंपनीचं लिक्विडेशन केलं गेलं
म्हणजे कंपनी विकून गुंतवणूकदारांचे आणि धनकोंचे पैसे देण्याचा प्रयत्न केला गेला तर कंपनीचं लिक्विडेशन करताना कंपनीला मॅक्सिमम पैसे मिळावे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत गोष्टी दिल्या जातील. मॅक्सिमायझेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ असेट्स ऑफ सच पर्सन, जेणेकरून काय होईल, गव्हर्नमेंटची प्रायोरिटीसुद्धा मेंटेन केली जाईल आणि सगळ्या स्टेक होल्डरचे इंटरेस्टसुद्धा मेंटेन केले जातील आणि ज्या ज्या लोकांनी कर्ज दिले त्यांना फायदा होईल. पण यासोबतच हा सुद्धा उद्देश आहे की या प्रकारे गोष्टी करत असताना, या प्रकारे इन्सॉल्व्हन्सी प्रोसेस राबवत असताना, इन्सॉल्व्हन्सी प्रोसेस आता सगळ्यांना कळलं असेल, सोपं आहे. म्हणजे काय, कंपनीला सेकंड चान्स द्यायचा का कंपनीला विकायचं म्हणजे इन्सॉल्व्हन्सी प्रोसेस. तर या प्रकारची इन्सॉल्व्हन्सी प्रोसेस राबवत असताना भविष्यातील जे फ्युचर एंटरप्रेन्योर्स आहेत, उद्योजक आहेत, ज्यांना वाटतं आपल्याला उद्योजक व्हायचं आहे, त्यांना हे अश्युरन्स असावं की माझ्याकडनं माझी कंपनी जरी समजा चालली नाही किंवा थोडीफार लॉसमध्ये जरी गेली तरीसुद्धा मला लॉस होता कामा नये किंवा मला थोड्याफार प्रमाणामध्ये मला गव्हर्नमेंटकडनं सपोर्ट मिळावा. त्यासाठी या लॉचा उद्देश आहे एंटरप्रेन्योरशिप आणि इनोव्हेशन यांना काय करणं, एनकरेज करणं, उद्योजकता आणि नवनवीन गोष्टींना याला प्रमोट करणं हे याचा मेन उद्देश आहे. मग या इन्सॉल्व्हन्सी बँक्रप्सी कोडचा का गरज का होती, नेमकं का हा कायदा आला, तर इथं पहा. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्ही भारताच्या बँकिंग सेक्टरचा विचार केला तर भारताचं बँकिंग इंडस्ट्री ही कम्प्लिटली क्रायसिसमध्ये आहे. म्हणजे त्यांचे बॅड डेट, नॉन परफॉर्मिंग असेट किंवा स्ट्रेस्ड असेट, पहा मी शब्द वापरतोय, त्यांचे बॅड डेट किंवा नॉन परफॉर्मिंग असेट किंवा स्ट्रेस्ड असेट हे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत की ते कम्प्लिटली लॉसमध्ये जात आहेत. बरोबर आहे. त्यामुळं बँकिंग सेक्टरचा जो लॉस आहे हा भरून काढणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेटानुसार बँकांचे जवळपास 14.5% जे असेट आहेत हे स्ट्रेस्ड आहेत आणि याची अमाऊंट किती आहे, 2005 मध्ये याची अमाऊंट जवळपास 10,000 ट्रिलियन रुपये, 10 ट्रिलियन रुपये, म्हणजे काय 10,000 बिलियन रुपये. लक्षात ठेवा किती आहे, ही आहे 10,000 बिलियन रुपये एवढं याचा लॉस आहे. राहील लक्षात, एवढे पैसे यांच्यावर अडकलेले आहेत. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बँकिंग सेक्टरमध्ये पैसे आणणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि बँकिंग सेक्टरचा पैसा फ्री करणं हे याचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्टसाठी जे मल्टिप्लिसिटी ऑफ लॉ होते, म्हणजे प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा लॉ, यामुळे एका ठिकाणी निर्णय देणं शक्य नव्हतं. तर हे मल्टिप्लिसिटी ऑफ लॉज रद्द करणं हे याचं मेन उद्दिष्ट होतं. सिंगल लॉ हे असायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो कन्सर्न होते इंटरनॅशनल इन्व्हेस्टर्सच्या मनात की भारतामध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपले पैसे किती दिवस स्ट्रॉंग राहतील आणि सोबतच रेग्युलेटरी कंट्रीमधल्या ज्या रिस्क आहेत या रिस्क कमी करायला हव्या, यासाठी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोडचा वापर करण्यात आलेला आहे. आलं लक्षात. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उद्दिष्ट, आपण हा लॉ का आणला हे पाहितलं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर विचारलं गेलं तर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की बँक्रप्सी आणि इन्सॉल्व्हन्सी कोडचे 4 महत्त्वाचे पिलर्स कोणते आहेत. तर पिलर्स लक्षात ठेवा, हे 4 महत्त्वाचे पिलर्स आहेत. सगळ्यात पहिला आहे इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल, दुसरा आहे इन्फॉर्मेशन युटिलिटी, तिसरा आहे ॲडज्युडिकेशन, चौथा आहे रेग्युलेटर. तर इथं इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल, मी तुम्हाला सगळ्यात पहिलं काय सांगितलं की इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल यांची त्या बँकेवर, त्या कंपनीवर किंवा त्या व्यक्ती ज्याने कर्ज घेऊन बुडवलं आहे त्याच्यावर नेमणूक केली जाईल आणि त्याचं सगळ्यात मेन काम असेल की आलेल्या इन्फॉर्मेशनचं ॲनालिसिस करून त्या ठिकाणी त्या व्यक्तीला बाहेर पडण्यासाठी किंवा त्या कंपनीला बाहेर पडण्यासाठी एक प्लॅन आखणं. या इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल व्यक्तीवर जे नियंत्रण असेल ते कुणाचं असेल, इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनल एजन्सीजचं यांच्यावरती नियंत्रण असेल. दुसरी महत्त्वाची इन्स्टिट्यूशन आहे इन्फॉर्मेशन युटिलिटी. याचं सगळ्यात मेन काम आहे सगळी इन्फॉर्मेशन गोळा करणं. जी काही इन्फॉर्मेशन गोळा केली गेलेली आहे ही गोळा केलेली इन्फॉर्मेशन भविष्यामध्ये फक्त या इन्सॉल्व्हन्सीसाठीच नाही तर इतर प्रकारच्या सगळ्या अडचणी सोडविण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदा देऊ शकते. त्यासाठी थोडक्यात काय, एक डिजिटल इन्फॉर्मेशन वेअरहाऊस उभं करणं, ज्याच्या आधारावर कंपन्यांच्या बेसवर असणारे ज्या अडचणी किंवा जी भांडणे ती सगळीच्या सगळी आपण सोडवू शकतो, हा याचा मेन उद्दिष्ट आहे. त्यानंतर तिसरं आहे ॲडज्युडिकेशन, जे मी मगाशी सांगितलं. ॲडज्युडिकेशन म्हणजे निकाल देणं. त्यामध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल NCLT हे कोणावरती ॲडज्युडिकेशन करेल, तर हे कंपन्यांचं ॲडज्युडिकेशन करेल. तर डेट रिकव्हरी ट्रिब्युनल हे व्यक्तींसाठी इन्सॉल्व्हन्सी काम करेल.
लक्षात ठेवा, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल हे कंपन्यांच्या इन्सॉल्व्हन्सी इश्यूज सोडवण्यासाठी मदत करेल, त्याच्यावर डिसिजन देईल. तर डेट रिकव्हरी ट्रिब्युनल हे व्यक्तींचा जो लॉस आहे तो लॉस भरून काढण्यासाठी मदत करेल. हे ॲडज्युडिकेशन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रेग्युलेटर कोण आहे? द इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे या सगळ्या काम करणाऱ्या व्यक्तींवर रेग्युलेटरी ओव्हरसाईट ठेवण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी इंडिपेंडेंटली काम करेल. हा याचा सगळ्यात मेन उद्देश आहे. तर हे बॅकग्राऊंड होतं. आता आपण काय करूया, 15 सप्टेंबर 2020ला जी दुरुस्ती आणली आहे, जी अमेंडमेंट आणली आहे, ही अमेंडमेंट नेमकी काय आणली आहे हे आपण समजून घ्या. चालेल? आय होप तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल. इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी मेन उद्देश हा आहे, भारतामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक यावी यासाठी लॉसमध्ये असणाऱ्या कंपन्यांना मार्ग काढणं, किंवा ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे ही कंपनी विकून त्या लोकांना स्वतःचे पैसे परत देणं, हा याचा सगळ्यात मेन उद्दिष्ट आहे. आपण पाहूया आता सध्या जो कोड आणलाय, जो अमेंडमेंट आणली आहे, या अमेंडमेंटचं कारण काय आहे आणि यात काय दिलं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चालेल? तर आता आपण काय करूया, यावर्षी 15 सप्टेंबर 2020ला सरकारनं या इन्सॉल्व्हन्सी कोडमध्ये काय चेंजेस केलेत हे आपण थोडक्यात समजून घ्या. अपेक्षा आहे तुम्हाला इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोडबद्दल कळलं असेल. एक थोड्या गोष्टी आहेत, मी हायलाईट करून ठेवलं, तुम्हाला लक्षात येईल. पहा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट काय झालं, हा जो बँक्रप्सी आणि इन्सॉल्व्हन्सी कोड होता, तर हा कोड येण्याच्या अगोदर याच्यावर राष्ट्रपतीने एक ऑर्डिनन्स काढला होता. तर या ऑर्डिनन्सने काय केलं, या ऑर्डिनन्सला या कोडच्या अमेंडमेंट बिलनं काय केलं, रिप्लेस केलं. इथे एक मुद्दा लक्षात ठेवा, आर्टिकल 123चा ऑर्डिनन्स राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार इश्यू करू शकतात, आर्टिकल 123नुसार ऑर्डिनन्स इश्यू करू शकतात. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा. आता बघा, राष्ट्रपतींनी जो ऑर्डिनन्स काढला होता, ज्याचं नाव होतं बँक्रप्सी कोड अमेंडमेंट ऑर्डिनन्स 2020, याला बँक्रप्सी अमेंडमेंट बिलनं काय केलं, रिप्लेस केलं. द इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड सेकंड अमेंडमेंट, कोणती अमेंडमेंट, सेकंड अमेंडमेंट बिल, याला काय केलं, रिप्लेस केलं 15 सप्टेंबर 2020ला. आणि बेसिकली या कोडनं कशामध्ये चेंज केलेला आहे, द इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड 2016चा जो आहे त्यामध्ये या बिलनं चेंजेस केलेले आहेत, याला बदल केलेला आहे. आता बदल काय आपण समजून घ्या. पहा, सगळ्यात पहिला बदल काय आहे, तर त्यांनी सांगितलं की ही जी इन्सॉल्व्हन्सीची प्रोसेस आहे, ही इन्सॉल्व्हन्सीची प्रोसेस टाईम बाउंड असेल. जे अगोदरचं म्हणणं होतं 180 दिवस आणि 270 दिवस, तेच त्यांनी मेंटेन केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की इन्सॉल्व्हन्सीची प्रोसेस काय असेल, टाईम बाउंड असेल. हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा उद्देश त्यांनी सांगितलेला आहे. त्यानंतर आता इथं दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी काय सांगितलं की याच्या अंतर्गत एक महत्त्वाची जी प्रोसेस आहे, ज्याला आपण काय म्हणतो, कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझोल्यूशन प्रोसेस, ही प्रोसेस काय केली जाईल, टेम्पररी सध्या सस्पेंड करतोय. बघा, बेसिक काय आहे, 21 मार्चला लॉकडाऊन जाहीर झालं. त्यानंतर जवळपास खूप सगळे उद्योगधंदे ठप्प झालेले आहेत. आणि यामध्ये ज्या सगळ्या उद्योगधंद्यांनी बँकांकडनं कर्ज घेतलेलं आहे ते उद्योगधंदेसुद्धा ठप्प झालेले आहेत. आता समजा या कंपन्यांना आणि या व्यक्तींना मोरॅटोरियम देऊन, मोरॅटोरियम म्हणजे काय, तुम्ही तुमचं कर्ज, त्याचे हफ्ते आणि त्याचं व्याज काय करा, 6-7 महिने लेट भरा. हे मोरॅटोरियम देऊनही जर काही कंपन्या किंवा काही व्यक्ती कर्जाची परतफेड करू शकत नसेल आणि त्यांना डिफॉल्टर घोषित केलं असेल, तर या डिफॉल्ट केलेल्या म्हणजे कर्ज बुडवायला सुरू केलेल्या व्यक्ती आणि कंपनीच्या विरोधात काय सुरू केलं जातं, कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझोल्यूशन प्रोसेस. थोडक्यात काय, या कंपन्यांचं कर्ज परतफेड करू शकत नाहीयेत म्हणून त्यांना विकायचं आणि कर्जदार आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत करायचे, की यांना सेकंड चान्स देऊन यांना रिस्ट्रक्चर करायचं, हे जी प्रोसेस सुरू केली जाते याला आपण CIRP म्हणजे काय, कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझोल्यूशन प्रोसेस असं म्हणतो. बरोबर आहे? तर ही प्रोसेस सुरू केली जाईल, पण कोरोनामध्ये सगळ्या अडचणी झाल्यात, त्यामुळे काय झालं, या प्रोसेसवर रोख लावलेली आहे. काल आणि किती दिवसांसाठी रोख लावलेली आहे, नॉर्मली 6 महिन्यांसाठी रोख लावलेली आहे, जी जर केंद्र सरकारनं आदेश काढला तर 1 वर्षभरासाठी सुद्धा रोख लावली जाऊ शकते. आता बघा गोष्ट काय आहे, पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रोहिबिशन ऑन इनिशिएशन ऑफ CIRP म्हणजे काय, कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझोल्यूशन प्रोसेस, याच्यावर काय केली आहे, रोख लावली आहे, बंदी आणलेली आहे फॉर सर्टेन डिफॉल्टर्स, काही डिफॉल्टसाठी. मग कोणते डिफॉल्ट, पहा समजा एखाद्या कंपनीनं किंवा एखाद्या व्यक्तीनं कर्ज बुडवायला सुरू केलं किंवा त्यानं कर्ज मी भरू शकत नाही, डिफॉल्ट केलं, तर त्या केसमध्ये हा जो इन्सॉल्व्हन्सी कोड आहे, हा इन्सॉल्व्हन्सी कोड त्या क्रेडिटरला, क्रेडिटर म्हणजे कोण, ज्याने कर्ज दिलंय, या क्रेडिटरला किंवा या कंपनीला CIPR सुरू करण्याची परवानगी देतं, कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझोल्यूशन प्रोसेस सुरू करण्याची परवानगी देतं.
यासाठी या क्रेडिटरने किंवा कंपनीने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल समोर एक ॲप्लिकेशन करायचं असतं की आता तुम्ही रिझोल्युशन प्रोसेस सुरू करा. पण अमेंडमेंट काय म्हणते? अमेंडमेंट म्हणते की 25 मार्च 2020 पासून तिथून पुढचे 6 महिन्यात ज्या सगळे डिफॉल्ट झालेत, या सगळ्या डिफॉल्टच्या केसमध्ये तुम्ही या प्रकारचं कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझोल्युशन प्रोसेस कधीच सुरू करू शकत नाही. नेव्हर, कधी तुम्ही सुरू करू शकत नाही. यामध्ये ही इन्सॉल्व्हन्सी प्रोसेस कंपनी पण सुरू करू शकत नाही किंवा जो ज्यानं कर्ज दिलं तो सुद्धा सुरू करू शकत नाही. का? कारण या कंपन्या कोरोनामुळे अडचणीमध्ये आलेल्या आहेत. तर यामुळं यांच्यावर इन्सॉल्व्हन्सी प्रोसेस सुरू करून या कंपन्यांना आणि बँकांना लॉस न आणता याच्यावर काही दिवस मोरॅटोरियम लावा आणि यांच्यावर तुम्ही कोणत्याही पद्धतीनं इन्सॉल्व्हन्सीची प्रोसेस सुरू करून या कंपन्यांच्या मालमत्ता असेट विकून कर्जदार आणि गुंतवणूकदारांचे पैसे देऊ शकत नाही. ते पैसे कसे द्यायचे यावर आपण वेगळा मार्ग काढू. थोडक्यात काय, लॉसमध्ये गेलेल्या कंपन्यांना हा खूप मोठा दिलासा आहे की त्या कंपन्यांचं रिझोल्युशन होणार नाही. राईट. आता यामध्ये पुढची गोष्ट, यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट काय करू शकतं? हा जो पिरियड आहे जो फक्त 6 महिने सांगितला आहे 25 मार्च पासून, तर हा पिरियड सेंट्रल गव्हर्नमेंट 6 महिन्यांपासून 1 वर्ष एक्सटेंड करू शकतो. पण यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, जे डिफॉल्ट 25 मार्च 2020च्या अगोदर झालेले आहेत त्या डिफॉल्टच्या केसमध्ये मात्र नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडं तो क्रेडिटर किंवा ती कंपनी स्वतःचं रिझॉल्युशन रिझॉल्व करण्यासाठी ॲप्लिकेशन घेऊन जाऊ शकतो. क्लिअर? 25 मार्च 2020च्या अगोदरच्या केसेसमध्ये CIRP कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझोल्युशन प्रोसेस होऊ शकते, मात्र 25 मार्च 2020 पासून पुढच्या 6 महिने आणि जर सेंट्रल गव्हर्नमेंटनं नोटिफिकेशन काढलं तर 1 वर्षापर्यंत जे सर्व डिफॉल्ट झालेत यांच्या बाबतीत कधीही कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझोल्युशन प्रोसेस सुरू केली जाऊ शकत नाही. त्यांना सगळ्यात मोठा दिलासा आहे, कंपन्यांना असणारा दिलासा. मग आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा याच काळामध्ये इथं त्यांनी सांगितलं की लायबिलिटीज फॉर रॉंगफुल ट्रेडिंग. आता पहा, या कोरोनाच्या काळामध्ये हा अंदाज आहे की आपल्या कंपनीवर रिझोल्युशन प्रोसेस बसू शकते, आपली कंपनी डिफॉल्टमध्ये जाते, आपल्याला खूप जास्त पेनल्टी बसू शकते. ह्या सगळा अंदाज असतानाही जर एखाद्या कंपनीच्या डायरेक्टरने, संचालकाने किंवा कंपनीच्या पार्टनरने योग्य ती मेहनत घेतली नाही, योग्य त्या पद्धतीनं स्वतःच्या कंपनीचं प्रोटेक्शन करण्याचा प्रयत्न केला नाही, तर हा कायदा स्वतः म्हणतो की तो डायरेक्टर किंवा जो तो पार्टनर आहे कंपनीचा, याच्याकडनं त्या कंपनीच्या अकाउंटला पर्सनल कॉन्ट्रीब्युशन करून घेतलं जाऊ शकतं. त्याला स्वतःला स्वतःच्या अकाउंटमधनं कंपनीच्या या रिझॉल्युशन प्रोसेसमध्ये पैसे भरावे लागू शकतात जर त्याने कंपनी वाचविण्यासाठी योग्य तो प्रयत्न केला नाही. पहिल्यांदा असं होतं की या ठिकाणी त्यानं कष्ट केले की नाही हे लक्ष होतंय आणि ठरविण्याचा अधिकार कुणाला आहे? इंडिव्हिज्युअलच्या केसमध्ये डेट रिकव्हरी ट्रिब्युनल, DRT हा शब्द लक्षात ठेवा. आणि कंपनीच्या केसमध्ये हा कोणाकडे आहे? NCLT, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या हातामध्ये हा आहे, हे लक्षात ठेवा. राईट. हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट. यामध्ये डायरेक्टर किंवा पार्टनरकडनं आपण पैसे वसूल करून घेऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं करत असताना त्या रिझॉल्युशन प्रोसेससाठी रिझॉल्युशन प्रोफेशनलची नेमणूक केली जाईल, जे NCLTकडे आपली सगळीच्या सगळी बाजू मांडतील. यामध्ये त्या कंपनीचं रिझॉल्युशन करायचं की नाही, काय निर्णय घ्यायचा, हे सगळंच्या सगळं ठरविण्याचा आणि त्या ठिकाणी निकाल देण्याचा अधिकार रिझॉल्युशन प्रोफेशनलला आहे. फक्त करत असताना रिझॉल्युशन प्रोफेशनल कोणत्याही पद्धतीनं ज्या ठिकाणी डिफॉल्ट झाल्यानंतरही तुम्ही CIPR इनिशिएट करू शकत नाही असं सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी रिझॉल्युशन प्रोफेशनल या प्रकारचं कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसेस सुरू करू शकत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. राहील लक्षात. हे थोडं काही लोकांना किचकट वाटूही शकतं, पण ही खूप महत्त्वाची बाब आहे. या प्रकारचे जे महत्त्वाचे बिलं वाटतं ते आपण शिकणार आहोत. आणि माझं म्हणणं आहे की हे फक्त स्पर्धा परीक्षा करणारे व्यक्तीच नाही, पण जे बाहेरचे लोक त्या सगळ्यांना सुद्धा या बिलांबद्दल चांगली माहिती असणं अपेक्षित आहे. चालेल. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.